सरकार ह्या दगडावणी झाले. एक तर सरकारने आता राहिलेला आमच्या डोक्यात दगड टाका, नाही तर आमच्याकडून दगड खावा सरकारनं, मारून टाका आम्हाला. सर संपलं आता, काय राहिलं नाही, काय उरलं नाही आमच्याकडे. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिला आमच्याकडे. मायबाप जनता बघा, तालुका म्हणता जिल्हा जालना. तहसीलदारांना फोन केलाय, तलाट्यांना केलाय, मंडळ अधिकाऱ्यांना केलाय, सगळ्यांचे मोबाईल बंद आहेत. आमदार साहेबापर्यंत तर आम्ही पोहोचू शकत नाही. काय करायचं आता, इकडून तिकडून सोनं मोडून कशी तरी शेती पेरली, तिकडून वरचे निसर्गाला साथ सोडली. आता सरकार सुद्धा काय बघायला तयार नाही. सगळं नुकसान झालंय, मोटर पाईपलाईन सगळं वाहून गेलंय. राहिली ती जमिनीचा माल तर गेलाच, पीक तर गेलाच, राहिलेली जमीन सुद्धा गेली. दादा, हा पाऊस जो दिसायला तुमच्या शेतामध्ये आता पाणी साठवलेलं आहे बघा, तर हा पाऊस केव्हा झाला, कधी झाला? अजून 13-14 तास उलटले तरी इथपर्यंत पाणी आहे. आता तेव्हा पूर्ण जमीन माझी नष्ट झालेली आहे, पीकही गेले आणि मीही कर्जबाजारी झालो. तर हा कोणत्या शिवारामध्ये येते तुमचं हे शेत? हे गट नंबर 308, मंठा तालुका, उसो देवठाणा माझं गाव. हां हां. तर सरकारला काय तुम्ही सांगू शकता, काय संदेश देणार आहात, काय इच्छा आहे तुमची सरकारकडून, काय अपेक्षा आहे? पहिली गोष्ट तर हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि मला तरी वाटत नाही की हे सरकार शेतकऱ्यासाठी काही करेल म्हणून. आम्हालाच आता जीवाचं काही करायची वेळ आलेली आहे. हे नासकं सरकार मिळालेले फडणवीस साहेबाचे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे युवा विरोधी सरकार आहे. मातीत गेला शेतकरी 10 वर्षात आणि काहीही करू शकत नाही. ना कर्जमाफी करू शकतात, ना कुठला मोबदला देऊ शकतात. आता 14 तास झाले आहेत, तहसीलदार फोन उचलत नाही, तलाठी फोन उचलत नाही. कुणाशी कॉन्टॅक्ट करायचं, कोणाला मोबदला मागायचा? तर सरकारला एकच विनंती आहे की शेतकरी अतिशय त्रस्त आहे. ह्या देवठाणा गावामध्ये अतिवृष्टी झालेली बघा, तर तहसीलदार तलाठी कोणी अजून पंचनामे करायला आलेले नाही. लवकरात लवकर फडणवीस साहेब, आपले कृषी मंत्री, भरपूर झाले आता रमी खेळून, तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जा, पंचनामे करा आणि शेतकऱ्याला मोबदला द्या. बघा शेतकरी अतिशय त्रस्त आहे. बघा पाणी अजून सुद्धा वाहले रानामधून, दगड सुद्धा शेतामधून. हे बघा लाईव्ह दृश्य बघताय तुम्ही. हे 12 तास झाले, 13 तास झालेत पाऊस पडून, अजून सुद्धा शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. बघा सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला मदतीचा हात हा सरकारने दिला पाहिजे. बघा शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं ज्यावेळेस तुम्ही म्हणता आमचं सरकार आहे, तर मग काय तिथं करायला तुम्ही बसून विधान भवनामध्ये तुम्ही रमी खेळताय. बाकीचे तुमचे काळे धंदे मंत्री संत्री आमदार लोक करायले. या ना तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर, करा ना त्यांना मदत. हे बघा, हे बघा सगळं विहीर सुद्धा पाण्याखाली गेली. हे बघा पूर्ण पाणीच पाणी.